आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कोल्हापूर ते मातोश्री पुलावाचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं, संजय पवार यांचं वक्तव्य. नागपूरचे मनसैनिक ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी सज्ज. हिंदी सक्ती आणि वारीतील घुसखोरी वक्तव्यावर शरद पवारांनी मांडली भूमिका. आणि आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी पंढरपूरला रवाना. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटामध्ये नाराजी नाट्य सुरू आहे. नवीन जिल्हा प्रमुख निवडीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपनेते संजय पवार यांनी राजीनामा देणार असल्याची भूमिका घेतल्यानंतर ठाकरे गटात भूकंप होणार अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र पवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हापुरात येऊन माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. 36 वर्ष काम केलेल्या उपनेत्याची भूमिका ऐकून घेतली नाही याचं वाईट वाटतं अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच कोल्हापूर ते मातोश्री या पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं अशी स्पष्टोक्ती संजय पवार यांनी दिली आहे. शिष्टमंडळ नव्हतं, परंतु करवीर विधानसभा, दक्षिण विधानसभा आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी साधारण 50 ते 60 लोक त्यांची भावना व्यक्त करायला आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो होतो. बैठक झाली आमची, उद्धव साहेबांवर चर्चा झाली. मी होतो, विजय देवणे होतो, उद्धव साहेब होते, विनायक राऊत होते, अरुण दुधोडकर होते. आमची एक साधारण 40-45 मिनिटं चर्चा आज आमची सविस्तर झाली. त्यांना आम्ही काय घडते कोल्हापूर ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु साहेबांचा मूड असा होता की मी निर्णय घेतलेला आहे. बॉस इज ऑलवेज राईट म्हणतो. साहेबांनी निर्णय घेतला, आम्ही मान्य आहे. परंतु निर्णयामुळे आम्हाला भविष्यात काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकतं, पक्षवाढीसाठी काय धोका होऊ शकतो का नाही होऊ शकतो, शिवसैनिकांचं भवितव्य का असेल नसेल, हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु साहेबांचं मन मोठं आहे. मी एवढंच म्हणेन की साहेबांनी आपल्या ज्या लोकांना वाचवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करून सगळं निर्णय घेतलाय तो आपण निर्णय घेतला असं त्यांनी सांगितलं. परंतु मी एवढ्या वर्ष काम करतोय, ती माहिती काळजी मिळतात लोकांना. जो कोल्हापूर ते मातोश्रीपर्यंत जो पूल आहे अनेक वर्षापासून तयार झालेला आहे, त्या पुलाचं ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत गरजेचं असं माझं मत आहे. बरं, कोल्हापुरातच घडतंय का? अनेक राज्यामध्ये घडतंय. मी बंड केलाय काय तर नाही केला. माझी भूमिका अशीच होती की अनेक जण कोल्हापुरात सगळं सोडून गेल्यानंतर, शिवसेनेमधून सोडून गेल्यानंतर माझे आमदार सुरेश भाऊ असून देत, मग आपल्या रामोदादा चव्हाण असून देत, मान्य अनेक जण सोडून गेल्यानंतर मी अनेक 50-60 कार्यकर्ते आमची शिवसैनिक इथं काम करत होतो. किती वर्ष काम करत होतो. सत्ता असून दे नसून दे, चढउतार अनेक आम्ही बघितले. परंतु पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिल्यानंतर आमची भावना अशी असती की कोल्हापुरात शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम झालं पाहिजे, शिवसेनेचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे आणि आमची भूमिका तुम्ही आमची ऐकून घ्या. 36 वर्षानंतर काम केल्यानंतर एका उपनेत्याची भूमिका जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर थोडंसं मला वाईट वाटलं. मुंबईत उद्या होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी नागपूरच्या मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून शहराध्यक्ष चंदू लाडे, जिल्हाप्रमुख आदित्य दुरुक्कर, शहराध्यक्ष विशाल बडगे, दुर्गेश साकुलकर यांच्यासह 40 ते 50 प्रमुख पदाधिकारी मुंबईकडे रवाना झालेत. ठाकरे बंधू एकत्र येऊन आगामी राजकीय रणभूमी गाजवतील अशी अपेक्षा विदर्भातील मनसैनिकांनी व्यक्त केली. या मेळाव्याच्या निमित्तानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारलं असून महाराष्ट्रातील राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होण्याची चिन्ह दिसत असल्याचं मत मनसैनिकांनी व्यक्त केलंय. हिंदी भाषा सक्तीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी सांगितलंय की सुरू असलेल्या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असून पक्ष त्यात सहभागी होणार आहे. त्यामुळे मी अध्यक्षांचा आदेश मानतो अशी माहिती पुण्यात माध्यमांशी बोलताना शरद पवारांनी दिली आहे. काल 2 संस्थांची नावं वारीतील घुसखोरी प्रकरणी समोर आली आहे. मात्र त्यातील लोकायत ही संस्था चांगले सामाजिक काम करते, ती नक्षली नाही. विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर नक्षली शिक्के मारण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी सरकारवर केलाय. मला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील ते काल मला भेटले होते आणि ते म्हणले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्या पक्षाचा
अध्यक्षाचा निर्णय हा आम्हाला शिरसावंत असतो. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहे. मला फारशी माहिती नाही आहे, पण त्यातल्या 2 संस्थांची नावं जी आज छापून आली त्याच्यात एक लोकायत नावाची संस्था आहे आणि त्यांचं काम मी बघितलेलं आहे. प्रादेशिक विचाराची आणि ह्या जुनाट विचार जे आहेत त्याच्या विरुद्ध एक जनमत तयार करण्याचं काम ते गेल्या अनेक वर्ष करतात. ते नक्सल नाही. आज एक फॅशन झालेली आहे. एखादा विचार तुम्हाला मंजूर नसेल, एखाद्याचं काम मंजूर नसेल तर तो नक्षलायक आहे असं म्हणून त्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी सद्बुद्धी पांडुरंगानं मुख्यमंत्र्यांना द्यावी असं साकडं पांडुरंगाला घालण्यासाठी आज काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी पंढरपूरला रवाना झालेत. प्रवासादरम्यान सांगोल्यातील एका शेतामध्येच बैठक मारत सगळ्यांनी सकाळची न्याहारी उरकली. यावेळी खरडा भाकरीचा आस्वाद घेत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे असं सांगत सतेज पाटील यांनी पांडुरंग शेतकऱ्यांचं ऐकतो, त्यामुळे पांडुरंगाला साकडं घालणं हा शेवटचा पर्याय असल्याचं म्हटलं. गरज नसलेला शक्तीपीठ रद्द व्हावा ही महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. गेले वर्ष सव्वा वर्ष आम्ही सातत्याने सांगतो की हा गरज नसलेला महामार्ग आहे आणि म्हणून परवा आम्ही 12 जिल्ह्यामध्ये रस्ता रोको केलं. विधिमंडळात त्याचा आवाज उठवला, परंतु सरकार ऐकायला तयार नाही. जनतेचं सरकार ऐकत नाही, लोकप्रतिनिधींचं सरकार ऐकत नाही. शेवटी विठ्ठलाचं तरी ऐकतो का हे साकडं घालण्यासाठी आम्ही पंढरपूरला आज सगळेजण 12 जिल्ह्यातले लोक जात आहोत आणि विठ्ठलाला साकडं घालणार आहे. की 6 तारखेला महायुतीचे लोक ज्यावेळी अभिषेकाला येतील, दर्शनाला येतील, त्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी या शक्तीपीठाचा फेरविचार करण्याची बुद्धी देऊ ही विठ्ठलाला आम्ही साकडं घालणार. भारत, मलेशिया आणि हाँगकाँग मधील विमानतळ आणि महामार्गावर ट्रॅव्हल क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स आणि लाऊंज चालवणारी ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस IPO आणणार आहे. या बातमीसह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
जामनेर येथे महिला बचत गटासाठी बहिणाबाई मॉल इमारतीचे माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. जामनेर तालुक्यातील बचत गटातील महिलांच्या व्यवसाय वाढ करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे बहिणाबाई मॉल उभारण्यासाठी 1 कोटी रुपये मंजूर झालेत. ही इमारत 2 मजली उभारली जाणार आहे. त्यामध्ये खालच्या मजल्यावर बचत गटातील महिलांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी स्टॉल लावता येणार असून दुसऱ्या मजल्यावर बचत गटाच्या महिलांसाठी कार्यालय असणार आहे. मार्ट ही जी संकल्पना आहे DPDCची, त्याच्यात आम्ही जिल्ह्यात 11 मॉल आहे, जवळपास 20 कोटीचे जे मंजूर केलेले आहे. त्यातलं एक आहे बहिणाबाई मॉल जामनेर शहरात, जे आपण जवळपास 1 कोटीची निधी आहे. त्याच्यात आपण खालच्या फ्लोअरवर, ग्राउंड फ्लोअरवर डी-मार्ट सारखं एक बांधणार आहोत मॉल, की ज्याच्यात बहिणा आमचे बचत गट आहे त्यांचे वेगळे वेगळे वस्तू ठेवले जाणार आणि ऑर्गॅनिक असतात. काही वस्तू घरी बनलेले आहे, केमिकल फ्री आहे, प्रेझर्वेटिव्ह फ्री आहे. ते लोकांना एक वेगळं ॲडव्हान्टेज मिळेल, त्याची वेगळी ओळख होईल म्हणून आपण त्याला खालच्या पातळीवर मार्ट करतो, मॉल करतो आहे. आणि पहिल्या फ्लोअरवर आपण त्यांना एक छोटंसं ऑफिस देतो आहे, कारण यांच्या बरेचसे अकाउंट बुक्स असतात, मीटिंग्ज असतात, वगैरे वगैरे त्यांना घ्यावं लागते. आणि बाजूलाच एक छोटंसं हॉटेलही करून देतो आहे, कारण की यांचे जे काही पिठलं भाकरी, ढोकळे, जे काही पापड वगैरे हे बनवतात त्याची डिमांड खूप राहते लोकांमध्ये. मग तोही राहील, म्हणजे एकदम एक होलिस्टिक मॉडेल आपण यांच्या सशक्तीकरणासाठी DPDCने आणलं आहे. मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य पालकमंत्री महोदय, मान्य मंत्री महोदय, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली याची संकल्पना केली गेली आहे. उद्दिष्ट एकच आहे, आमच्या जेवढे बचत गट आहेत त्यांचं सशक्तीकरण 100% सगळ्या प्रत्येक दृष्टिकोनातून झालं. विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी प्राधिकरणाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतलाय. नियोजन, अतिक्रमण नियंत्रण, शासकीय जमिनींचे व्यवस्थापन तसेच विभागनिहाय प्रगतीचा तपशीलवार आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. समाधानकारक पाऊस होऊनही बीड शहरातील नागरिक सुरळीत पाणी पुरवठ्यापासून वंचित असल्याचं चित्र आहे. बीड शहराच्या उशाला पालीचे तळे आणि पायथ्याला माजलगावचा डॅम तुडुंब भरलेला असताना देखील बीडकरांना पाणी वेळेवर का मिळत नाही असा सवाल करत आम आदमी पार्टीनं जलजीवन प्राधिकरणाकडे लेखी विचारणा केली आहे. जय हिंद. आज संभाजीनगर येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संभाजीनगर मुख्य अभियंता यांच्याशी व अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ संभाजीनगर यांच्यासोबत चर्चा झाली. बीड शहरामध्ये जे अटल अमृत पाणी पुरवठा योजना जी आहे अर्धवट पडलेली आहे व 100 कोटी रुपये त्यांना पेमेंट झालेलं आहे. परंतु या ठिकाणी ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर ते सांगतायत की हा सर्व घोळ हा नगरपालिकेच्या कारभारामुळं झालेला आहे. तेथील लाईटचं बिल हे भरलेलं नाही आहे, त्याच्यामुळं यांना पूर्ण क्षमतेचं विद्युत कनेक्शन भेटत नाही आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी जी अमृत योजनेची जी पाईपलाईन आणलेली आहे जिथे गरज नाही तिथे जोडण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जे शहरातील वेस्टेज जे पाण्याचा पुरवठा होता तो जशाच तसा राहिलेला आहे आणि नगरपालिकेच्या त्यांच्याकडं प्लॅनिंग नसल्यामुळे हा पाणी पुरवठा शहराला भेटत नाही असं येथील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना सांगितलं चाहे नगरपालिकेची चूक असो किंवा तुमची चूक असो, शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा झाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे. आणि त्यावरती त्यांनी समाधानकारक उत्तर दिलेलं आहे की आम्ही त्यावरती काम करून नगरपालिकेला आम्ही पत्र लिहू आणि जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांना देखील पत्र लिहिलेलं आहे आणि यावरती लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. जर यावरती आश्वासनावरती काम झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी बीड शहरामध्ये जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत ठिय्या मारून बसणार आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा, माऊली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला. विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो. यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून.
विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात लावण्यात आलेल्या रेलिंगमधील तांत्रिक दोषामुळे अवमान होत असल्याची बाब समोर आली आहे. सौंदर्यीकरण करण्याच्या वेळी बसवण्यात आलेल्या रेलिंगच्या गजांमधील अंतर अधिक असल्यानं मोकाट कुत्री सहजपणे आत प्रवेश करून चबुतऱ्यावर चढून घाण करतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्वरित हे रेलिंग बदलावं अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी आणि नागरिकांनी केली. पुण्यातील काळे पडळ पोलिसांनी चोरीच्या 2 गुन्ह्यांचा छडा लावून एकूण 2,47,500 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय. दोन्ही आरोपी हडपसर येथील रहिवासी असून त्यांनी चोरलेली एक बुलेट कर्नाटकात विकल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी कर्नाटकातून ही बुलेट हस्तगत करत दुसऱ्या गुन्ह्यातील 2 इंडेन गॅस सिलेंडर आणि 2,500 रोख जप्त केलेत. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली API अमित शेटे आणि त्यांच्या पथकानं केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव बनोटी रस्त्यावरील निमखेडी फाट्यावरील रस्त्यावर 30 विद्यार्थी व विद्यार्थिनी चक्क जीव मुठीत घेऊन आश्रय घेत असल्याचे घटना गुरुवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे. या बस थांब्याचे छत कोसळलेल्या अवस्थेत असून छत व भिंती धोकादायक झालेल्या आहेत. दरम्यान गेल्या महिन्याभरापासून हा बस थांबा धोकादायक झालेला आहे, परंतु कोणत्याही लोकप्रतिनिधीने याकडे अद्याप लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना जीव मुठीत घेत शिक्षणासाठी तालुक्यावर जावं लागतं. पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं कोंढवा परिसरात मोठी कारवाई करत 13,60,000 रुपये किमतीचे 67 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे अहिल्यादेवी होळकर भाजी मंडईजवळ सापळा लावून ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली API पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.